लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही पार्थला बोलते, पार्थ मला त्या रोडचे काय करावे हे समजत नाही. मी काही चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना. तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जगातली अशी कुठली गोष्ट नाही की जे तुम्ही करू शकणार नाही. आणि तेव्हा काव्य देखील पार्थवर आनंदित होते. तर तिकडे आपण पाहतो आर्याच्या पोटामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते आणि डॉक्टर हे ती प्रक्रिया करत असतात. तर वेटिंग हॉलमध्ये जीवा आणि नंदिनी बसलेले असतात. त्यावेळेस आर्याची पर्स खाली पडते आणि तेव्हा आर्याच्या पर्समधून एन्झायटी पिलची एक डबी बाहेर आणि त्या डबीवरचे नाव वाचल्यानंतर नंदिनी आणि जीवाला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांना आर्याचा अतिशय राग येतो व दोघेही ऑपरेशन थिएटरकडे धावत जातात. आणि त्या ठिकाणी नंदिनी ही जोरात ओरडून बोलते, थांबा, आमचे एम्ब्रिओ आर्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही. आर्या ही आमच्या बाळाची आई होऊ शकत नाही. आणि तेव्हा आर्या देखील अवाकून नंदिनी व जीवाकडे पाहू लागते. पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी व जीवा आपल्या बाळासाठी नवीन आई कुठून शोधणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.